गंगाईला बरं वाटलं, माझी चिंता मिटली. आज शांत झोप लागल मला. हा, हे डोळ्यात घालायचं आहे. हा, घ्या. हे काय बाबा? अगं हे अंजन हाय बाळा, याने डोळे स्वच्छ राहतात आणि झोप बी छान लागते. त्यांनी हे अंजन डोळ्यात घातलं की त्यांना गाढ झोप लागेल आणि त्यांचे डोळे कधीच उघडणार नाही. तुला महिषासुरांच्या समोर हजर करून मी माझा शब्द पूर्ण करणार. आई ग, हे काय होतंय? माझे डोळे चुरचुरत आहेत, जळजळ होते खूप. अरे काय होतंय? माझे डोळे चुरचुरत आहेत, खूप जळजळ होते. ते अंजन घातलं त्यामुळे होतंय सगळं. आई ग, माझे डोळे. मला आई पाहिजे. अरे आई जाऊ दे मला आई. ए बाळा शांत हो. सदाभाऊ पाणी आणा बरं. होय. आई 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 ए बाळा, ए शांत हो. काय झालंय नीट सांग मला. हा, अहो मी खरंच सांगते, माझी आई हरवली होती. ती माझ्यापासून लांब निघून गेली. पाणी. असं झालं होय? आणि मग मग मला कळालं की ती मला भेटू शकत नाही, अशा ठिकाणी गेली आहे ती. अगं बाई, मग मग मला आठवलं ती हित पण आहे. अगं हा काय बोलते, काय कळते का तुला तरी? नाही का? माझ्या तर समजा डोसक्यावरनं चाललंय. त्याचं त्याला बी कळतंय का नाही काय माहिती काय बोलते ते. हितच आहे माझी आई, हितच आहे. बाळा मी तुला नीट विचारतो, मनापासून सांग. हा, कोण आहे तुझी आई? अहो जनक बाबा, वाट चुकला असं ना आपल्या गावात आला असं. हे बाळा, तुला आम्ही तुझ्या गावाला तुझ्या आईकडे सोडतो. हा, घाबरू नको. लागलं तर आपली बैलगाडी घेऊन जा. अहो पण माझी आई हितच आहे. अरे बाबा खरं सांग, तुझं गाव कुठलं? कोण आहे तुझी आई? हीच आहे माझी आई. ए, काय बोलतोयस तू? मी तुझी आई कशी असेल? मी केवढी, तू केवढा? खरंय बाळा, ती तुझ्यापेक्षा वयानं लहान असेल, मग ती तुझी आई कशी असेल? अहो काका मला माहितीये, हीच माझी आई आहे. ए, काही बोलतोस का रे? मी नाहीये तुझी आई, अजिबात नाहीये, मुळीच नाहीये. अरे पण मी काय म्हणतोय? आई जर तू असं म्हणतेस तर मी कुठं जाणार? माझी आई, मला भोळ येते, मी पडतोय. आई अरे 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 बाळा, अरे काय झालं तुला? जनक बाबा, अहो याला तर भोवळ आली की. अहो कोण कुठला मुलगा? अहो आपल्या देवळाला काय झालं तर काय करायचं? नाही नाही, आपण त्याला वैद्य बुवाकडे घेऊन जाऊ. अहो पण वैद्य भाऊ तर यात्रेला गेले ती, आणि आता औषध पाणी करणार कुणी बी नाही गावात. अरे देवा, आता काय करायचं? या देवीच्या कार्यक्रमात असं कसं घडलं म्हणायचं? नाटक नाटक करतोय हा.
अगं असं काय बोलतीस? त्याला चक्कर काही चक्कर बिक्कर आलेली नाही, नुसती नाटकाई थी. जगदंबा, त्याला खरंच भोवळ आली आणि तुला राग आलाय म्हणून काही पण बोलायला लागलीस होय? सध्या मी याला माझ्या घरी घेऊन जातो. तो बरा झाल्यावर मग बघू काय करायचं. आता आमच्या घरी आहे ना, तिथे येऊन गोंधळ घाल ना. काय झालं काकी? त्यो बघ. अग ह्यो तर मूषक आहे. तुला ह्याची भीती वाटेल? मूषक नाही, उंदीर हाय त्यो. अग मूषक म्हणजे उंदीर. थांब. काय मूषकराव, इथं काय करताय? असं कुणाच्याही घरात घुसतात का नाही विचारता? यांना त्रास द्यायचा नाही. ह्या माझ्या काकी आहे ती. तुम्ही इथं का आलाय सांगा बरं. असं भूक लागली आहे काय? थांबा. काकी, ह्याला खायला द्यायला काय आहे का? हा, झाला ना आजच्या पुरता नैवेद्य. जा आता, आणि पुन्हा यांना त्रास द्यायला यायचं नाही काय? काकी गेला त्यो. अरे यो उंदीर ऐकतो तुझं? असं कसं? चांगल्या मनानं आणि प्रेमानं सांगितलं की समजीच ऐकतात. उंदीर काय ऐकणार नाही? अरे बाबा, काही कळणच झालंय र. समद्या गावात नुसता उंदराचा सुळसुळाट झालाय बघ. जिकडं बघावं तिकडं उंदीरच उंदीर. त्या दिवशी बी आला होता तू घरी यायच्या आधी. होय का? हा, काय माहित कुठनं यायला लागलेत एवढे उंदीर अचानक. आता मी आलोय तर हे येणारच ना, नाहीतर मी कशावरून येतोय? काय म्हणलंस? आ काय नाही काय नाही. मी म्हटलं की पुन्हा आला तर मला सांगा. जरा वेगळाच आहे हा पोरगा. कसा भी असला तरी गोड आहे. दाखव तरी. योग्य वेळ आल्यावर कळेल तुला. आता मी कुठल्याही योग्य वेळेची वाट बघत बसणार नाहीये. तू उद्याच्या उद्या इथून निघायचंस. ठीक आहे, तू म्हणशील तसं मी उद्या तिथून निघून जाईल. तू लगेच तयार झालास? हो, तू माझी आई आहेस ना, मला तुझी आज्ञा ऐकायलाच हवी. बरं आहे, पण
जास्त कटकट न करता तयार झालायस तू. आता तू मला आई म्हणायचा प्रश्नच येणार नाही. तसंही 1.5 दिवस इथे राहिलास, पुरे झालं. उद्या सकाळी जा. ठीक आहे, मी उद्याच इथून निघून जाईल. पण एक लक्षात ठेव, तूच मला उद्या जाण्यापासून अडवशील. बघच तू. मी वाट बघ. बघेनच, तू मला थांबवण्याची वाट बघेनच. कोण जिंकतं कोण हारतं हे कळेलच उद्या. गंगाई, कालच्या त्या औषधाचा चांगला परिणाम झालाय बरं का गणपतवर. रात्री चांगली झोप लागली त्याला. वय काय त्याच्यासाठी काहीतरी खायला बनवते. हा अरे, हा काय रे बाळा, काय झालं? कुठे निघाला? मी आज चाललो माझ्या घरी. घरला ते कशा पायी? माझ्या आईनं मला घरी जाय सांगितले म्हणून.